रात्रीचं जेवण असू द्यात किंवा सकाळचा नाश्ता, भाज्या खायला कुणालाच आवडत नाही आणि त्यातल्या त्यात कोबी म्हटलं की सर्वच जण नाक मुरडता. आणि बऱ्याचदा आपल्याला नागली तर माहिती आहे, पण तिचे फायदे काय आहेत आणि त्यापासून काय काय पदार्थ बनवता येतात हे काही माहिती नाही आहे. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत शेअर करते नागली म्हणजेच नाचणीचे थालीपीठ, तेही भरपूर साऱ्या भाज्या वापरून. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम, आयर्न तर मिळेलच, पण त्यासोबत भरपूर प्रमाणामध्ये फायबर देखील खाल्लं जाणार आहे. यासोबत खाण्याकरिता मी आज इन्स्टंट काकडीची अशी एक चटणीची रेसिपी शेअर करणार आहे, जी फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होते आणि चवीला अतिशय भन्नाट आहे, जी तुम्ही थालीपीठच नाही तर रोजच्या जेवणाकरिता देखील तोंडी लावण्याकरिता बनवू शकता. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणाऱ्या या नागलीच्या पौष्टिक थालीपीठांच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मार्केटमध्ये साधारणतः तुम्हाला 50 ते 60 रुपये किलोने मिळणारी ही नागली स्वच्छ धुवून वाळवून नंतर चक्कीमधून दळून आणायची. अगदी रेग्युलरच्या पद्धतीनेच दळली तरीही चालेल. तुम्हाला या पद्धतीचं नागलीचं पीठ मिळेल. बऱ्याचदा मार्केटमध्ये रेडीमेड नागलीचं पीठ मिळतं, ते वापरलं तरी देखील चालणार आहे. तर हे साधारणतः मी 2 वाटी घेतलंय. या ठिकाणी पिठांचं प्रमाण थोडंफार कमी अधिक घेतलं तरी देखील चालणार आहे. आता घेऊयात 1 वाटी गव्हाचं पीठ, जेणेकरून आपल्या या थालीपीठांना मऊसूतपणा येईल आणि थापलेले थालीपीठ तव्यावर टाकण्याच्या आधीच तुटणार नाहीत. आता घेऊयात अर्धा वाटी बेसन पीठ. बेसन पिठामुळे थालीपीठांना मस्त असा खमंगपणा येतो. आता यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या घालायच्या आहेत, तर मी आज वापरते 1.5 वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा वाटी किसलेलं गाजर, कारण हे माझ्या घरामध्ये पडलेलं होतं, याचा काही जास्त वापर होत नव्हता म्हणून मी इकडे वापरतीये. याऐवजी तुम्ही वेगळ्याही भाज्या वापरू शकतात आणि थोडीशी कोथिंबीर. यासोबत तुमच्या घरामध्ये जर एखादी पालेभाजी असेल आणि ती भाजी जर मुलांना आवडत नसेल तर ती यामध्येच बारीक चिरून घालू शकता. आता एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी लागणार आहेत 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे. जर तुम्हाला हे वाटण बनवायचं नसेल तर याऐवजी सुक्या मसाल्यांचा वापर करू शकता. आता हे साहित्य अजिबात पाणी न घालता मिक्सरला फक्त फिरवून घेऊ. तर बघा, आपलं वाटण अशा स्वरूपाचं तयार झालंय. ते मी लगेच या मिश्रणात घातलं. आता चवीनुसार किंवा गरजेनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. नागली म्हणजेच नाचणी ही शरीराकरिता खूपच फायदेशीर असते. उन्हाळ्यात खाल्ली तर थंडावा देईल, थंडीत खाल्ली तर ऊर्जा देईल आणि त्याचसोबत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, लोह असतं, जे आपल्या शरीराकरिता नेहमीच गरजेचं असतं. पण तरी देखील आपण हिचं सेवन अजिबात करत नाही. तुम्ही जर कॅल्शियम वाढीकरिता दूध आणि अंडी खात असाल तर मी सांगेल त्याऐवजी ही नाचणी खाऊन बघा. लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये फरक पडेल. हे मीच नाही तर संशोधन देखील सांगतं. आता आपण हे पीठ रेग्युलरच्या पद्धतीनेच जसं थालीपीठांना भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने भिजवून घेऊयात. थोडंसं सैलसर ठेवा, जेणेकरून आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे ना, तर ते सोपं पडेल म्हणून. बघा या पद्धतीने. आता हे भिजवलेलं पीठ ना जरा वेळाकरिता साईडला ठेवूयात. यामुळे ते आणखी जास्त मुरेल आणि व्यवस्थित तयार होईल. तोपर्यंत आपण फक्त 5 मिनिटाच्या आत तयार होणारी झटपट अशी काकडीची चटणी बघूयात. त्याकरिता 1 काकडी साल काढून घ्यायची, देठाचा आणि बुडखाचा भाग देखील कापून टाकायचा. आता हिचे आपण जेवढे शक्य आहे ना तेवढे बारीक बारीक काप करून घ्यायचे. तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर चॉपरने चॉप केली तरी देखील चालणार आहे. फक्त किसून वापरू नका, नाहीतर मग काकडीला जास्त पाणी सुटेल आणि आपली चटणी खूपच पातळ होईल. तयार झालेले काप लगेच एका बाउलमध्ये काढायचे. आवडीनुसार किंवा साधारणतः 3 चमचे घट्टसर आणि ताजं दही घालायचं. पाव चमचा किंवा चवीनुसार मीठही घालू. दह्यातील आंबटपणा बॅलन्स होण्याकरिता अगदी अर्धा चमचा साखरही घालायची आणि 1 ते 1.5 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. ती छान अशी तडतडली की मग जो मगाशी आपण थालीपीठांकरिता ठेचा बनवलेला होता ना, तोच थोडासा घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि हे व्यवस्थित असं तळून घ्यायचं. यामुळे मिरचीतील कच्चेपणा दूर होतो. चुरचुरीत फोडणी काकडीवर घालायची आणि पटकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तयार झाली झटपट अशी काकडीची चटणी. जरा वेळाकरिता ही फ्रीजमध्ये ठेवू, यामुळे ती आणखी जास्त स्वादिष्ट होईल आणि सोबतच तिला पाणी देखील सुटणार नाही. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊ. त्याकरिता एक सुती पण भिजवलेला म्हणजेच ओला केलेला रुमाल आणि पोळपाट घेतलेला आहे. सोबतच थोडंसं पाणी देखील घेतलंय एका भांड्यामध्ये. यामुळे आपल्याला हात थोडेसे ओले करून घेता येतील वेळोवेळी. आता हा ओला रुमाल ना पिळून छान असा या पोळपाटावर अंथरायचा.
जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेला हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, यामुळे पीठ आपल्या हातांना अजिबात चिकटत नाही. तर बघा मी सुद्धा हात पाण्यामध्ये बुडवून घेतला. नंतर अगदी चपातीसाठीचा जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो ना तेवढाच घ्यायचा. आता पुन्हा एकदा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि हे थालीपीठ लगेचच थापायला सुरुवात करायची. फक्त बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकवायचं आणि अगदी मस्त असे गोल गरगरीत हे थालीपीठ थापून घ्यायचे. तुम्हाला जर एकदम कुरकुरीत थालीपीठ हवी असेल तर एकदम पातळ हे थालीपीठ थापा. आणि घरात जर वयस्कर व्यक्ती असतील तर हे थालीपीठ जास्त पातळ नको आहे आणि जास्त जाडही नको आहे, असे मध्यम साईजचे थापा. यामुळे त्यामध्ये थोडासा सॉफ्टपणा राहील आणि वयस्कर व्यक्तींना ते व्यवस्थित खाता येतील. थापलेल्या थालीपीठांना 4 ते 5 होल पाडून घ्यायचे, यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शेकता येतात. आता हे थालीपीठ कापडासह उचलायचं आणि लगेचच गरम केलेल्या तव्यावर घालायचं. त्यापूर्वी ना याला थोडंसं तेल लावून घ्या, यामुळे आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही, कारण हे आपलं पहिलंच थालीपीठ आहे, त्यामुळे ते तव्याला देखील चिकटू शकतं. तर तवा बघा माझा अगदी छान असा मध्यम गरम आहे. लगेच यावर थालीपीठ घातलं. आता हा रुमाल अगदी व्यवस्थित असा काढून घेऊयात. तर बघा थालीपीठ थापण्याची ही आपली अगदी पारंपरिक पद्धत आहे, जी अगदी सोयीची आहे. या पद्धतीने नवशिक्या मुली देखील अगदी सहजतेने थालीपीठ बनवू शकता. आता ज्या ठिकाणी आपण होल पाडले आहेत ना त्या ठिकाणी चमच्याच्या मदतीने थोडंसं तेल घालायचं, झाकून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. बघा काय मस्त असं आपल्या थालीपीठाला रंग आलेला आहे. अगदी व्यवस्थित असं खमंग खरपूस खालच्या साईडने हे भाजलं गेलंय. आता ते पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊ. गरज वाटली तर पुन्हा एकदा तुम्ही तेल वापरू शकता. तर बघा अलटपलट करून असं दोनही साईडने मी खमंग मध्यम गॅसवर हे थालीपीठ भाजून घेतलंय. खूप छान असं खुसखुशीत होतं, खमंग होतं, चव अतिशय भन्नाट आहे आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच किती सोपं आहे. त्यामुळे तुम्ही घरी एकदा तरी हे थालीपीठ मी सांगते म्हणून नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला खरंच कॅल्शियम आयर्नची कमी असेल तर मी सांगेल आठवड्यातून 2 ते 3 वेळेला नागलीचं सेवन आवर्जून करा. मग वेगवेगळ्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. एकतर पेज बनवून प्या, नाहीतर हे थालीपीठ बनवून खा, किंवा मग आपल्या चॅनलवर नागलीच्या लाडूची रेसिपी देखील शेअर केली आहे, त्या पद्धतीने लाडू देखील बनवून ठेवू शकता. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लाडूच्या रेसिपीची लिंक शेअर करते. तर बघा सेम पद्धतीने मी आणखी एक थालीपीठ बनवून घेतलंय. तर घेतलेल्या साहित्यांमध्ये किंवा मिश्रणामध्ये साधारणतः 8 ते 9 थालीपीठ तयार होतात. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा अगदी एवढ्याशा पिठामध्ये किंवा साहित्यांमध्येच नाश्ता किंवा रात्रीचं जेवण तयार होतं. तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तयार झाले थालीपीठ लगेचच गरमागरम सर्व करूयात. तर बघा सकाळचा नाश्ता असू द्यात किंवा रात्रीचं जेवण अगदी झटपट तयार होतं. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा आपल्याला गॅसजवळ जास्त वेळ उभं राहावंसं वाटत नाही, तर तुम्ही या पद्धतीचे मेनू नक्कीच ट्राय करू शकता. आता तुम्ही आजची ही रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओंच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.